पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले असताना निवेदन देण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याला भेटून न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला। संतप्त शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच प्रशासन व पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपली व्यथा मांडली। पालकमंत्री आमच्या समस्या समजून घेत नाहीत, उलट पोलीस आम्हाला हकलतात, असा खेट आरोप त्यांनी केला। पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असता विविध प्रश्नांवर नागरिक, शेतकरी व संघटनांचे प्रतिनिधी निवेदन घेऊन भेटीसाठी थांबले होते। मात्र गर्दीमुळे एका शेतकऱ्याला पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले गेले नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कार्यालयाबाहेर येताच जोरात आवाज करत आपली समस्या मांडण्यास सुरुवात केली। संबंधित शेतकऱ्याचे म्हणणे आहे की त्यांच्या गावातील ब्रिटिशकालीन वहिवाटी रस्ते अनेक वर्षांपासून बंद पडले आहेत। परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाही। याशिवाय गेल्या पावसाळ्यात नदीपात्रातील शेतीकडे जाणारे रस्ते पुरात वाहून गेले। त्यामुळे शेतीची मशागत, पेरणी, वाहतूक आणि कापणीसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। आम्ही प्रशासनाकडे वारंवार अर्ज केले, तहसीलदार, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातही तक्रारी दिल्या, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही। शेतात जायला रस्ता नाही, पीक काढायचे कसे, प्रशासन झोपले आहे का, असा संतप्त सवाल शेतकऱ्याने उपस्थित केला। त्याने पुढे म्हटले की शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्या सोडवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे की नाही। आम्ही कर भरतो, मतदान करतो, तरीही आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते। त्यामुळेच मला संताप व्यक्त करावा लागला। दरम्यान पालकमंत्री बावनकुळे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे तणाव अधिक वाढला। काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला। या घटनेबाबत जिल्हा प्रशासन, महसूल विभाग किंवा पालकमंत्री कार्यालयाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र शेतकऱ्याच्या आरोपांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। नाही, अजूनही व्याख्या सांगून तुम्हाला बाळकृष्ण शंकरराव धर्माळे रस्ता वाहून गेला। मी अर्ज केला आणि त्या तहसीलदारानं सांगितलं तुमच्या शेताला रस्ता आहे। लगेच मी एक अर्ज दिला, जर जगलो तर पुन्हा भेटेल, नाही तर अखेरचीच भेट समजावं म्हणून लगे बोलावलं, रस्ता दिला। त्याचं अपील टू अपील, अपील टू अपील, अपील टू अपील सुरू आहे। आजही शेतात जायला रस्ता नाही। मी का आलो, आज माझी तारीख होती, साहेब व्यस्त असल्यामुळे 12 तारीख झाली। माझं असं म्हणणं आहे, शेतीले रस्ते द्या, कोण्याच कोर्टात नका पाठवू, कुठेच नका पाठवू, आणि काहीच नाही। शेतकरी चक्रा मारू मारू थंडे होते। प्रत्येक गावात 10 समस्या आहे, रस्त्याच्या प्रत्येक गावात आहे। नैसर्गिक पाण्याच्या समस्या आहे। आणि अजून दुसरी गोष्ट सांगतो, पेरेपत्रक हे रब्बी आणि खरीप होतं, क्रॉप 90 दिवसाचे आले। म्हणून माझी इच्छा आहे पावसाळी, हिवाळी, उन्हाळी असं सातबाऱ्यावर पेरेपत्रक झालं पाहिजे। आणि 4 एकर जर शेत असेल तर 4 एकर तूर असते, 4 एकर सोयाबीन असते, पण पटवारी 2 एकराची सोयाबीन लिहिते, 2 एकराची तूर लिहिते आणि घेते वेळी 2 एकराचं सोयाबीन घेते शासकीय। 2 एकराची अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडून मला ही अपेक्षा आहे, महसूल मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून, जे गावठाण नकाशे आहे ब्रिटिशकालीन इंग्रजांच्या काळातले, त्याचे पांधन रस्ते त्या नकाशात त्याने टाकले। पण वहिवाटीचे रस्ते म्हणजे पहिले मायबाप एक होता, त्याचं 20 एकर वावर होतं। आता आम्ही 4 भाऊ आहे, आमचं 5-5 एकर झालं। तर पहिल्यावाला 1, 2, 3 वाल्यातून 4थ्या वाल्यानं झाले पाहिजे, हे नकाशात ॲड झाले पाहिजे, अशी यंत्रणा आहे। आणि पालकमंत्र्यानं हे आहे का उठले का चालले भाऊ, प्रत्येकाची समस्या हल केली पाहिजे। खरी असली तर, खोटे छोटे असले तर त्याचं ऐकायला नाही पाहिजे। मी नाही ऐकली, हे उठले एकदम, पोलीसवाल्यानं अलग केलं। 7-5 जण ते पांढरे कपडेवाले, माळगावचा 1 नंबरचा छोटा सरपंच वसूडच्या, त्याला अंदर जाऊ दिलं पोलीसवाले, आणि मला शेतकऱ्याला अंदर नाही जाऊ दिलं, मला अंदर नाही जाऊ दिलं। मग काय